मंगलमूर्ति महाप्रभो श्री सहजानंद सुखरूप भक्ति धर्म सुत श्री हरि समरु सदायनोप। ओम श्री स्वामिनारायणाय नमो नमः। ओम श्री सरस्वत्यै नमो नमः। ओम श्री गुरुचरणकमलेभ्यो नमो नमः। दिव्य भक्तमाल ग्रंथामध्ये आपण शांत रस विषयी कथा ऐकली। भक्तमाल ग्रंथामध्ये द्वितीय रस आहे दास्य रस। हनुमानजी महाराज हे दासत्व भक्तीचे आचार्य आहे। दास म्हणजे काय तर ईश्वर माझा मालिक आहे आणि मी ईश्वरचा सेवक आहे, हा जो भाव। लंका नगरीमध्ये रावणानं हनुमंताला प्रश्न विचारला, हे वानर तू कोण आहे? आणि तेव्हा गर्वपूर्वक हनुमानजी महाराज म्हणाले, दासोहम कौशलेंद्रस्य। हे रावण, मी कौशलेंद्र भगवान रामचंद्र महाप्रभूचा दास आहे। दासत्व केव्हा येतं? जोपर्यंत आपण परमेश्वराच्या ऐश्वर्याला समजत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये दासत्व भाव नाही येणार। मा कौशल्या भगवान रामचंद्र महाप्रभूला तयार करून पारण्यामध्ये झोपाडलं आणि मैया काही कामसाठी महिलेच्या बाहेर निघाल्या। आणि मैया जेव्हा पुन्हा घरामध्ये परत आल्या तेव्हा लहानशे राम, मात्र 3च महिन्याची वय आहे, आणि राम सिंहासनामध्ये ठाकूरजी समोर जो थाळ ठेवलेला आहे त्या थाळजवळ बसून आणि भगवंतासोबत ठाकूरजी सोबत लहानशे 3 महिन्याचे राघव जेवण करत होते। मैया विचारामध्ये, अरे आता तर याले पारण्यामध्ये झोपाडलं होतं। मैया पारण्याजवळ आल्या तर पारण्यामध्ये सुद्धा रामचं दर्शन झालं। एक स्वरूप पारण्यामध्ये आणि एक स्वरूप भगवंताच्या सिंहासनामध्ये, आणि हे दिव्य दर्शन होताच आतापर्यंत रामवर जो भाव होता तो वात्सल्य रसचा भाव होता। आतापर्यंत जो भाव आहे, एक मातेला एक बाळावर जो भाव असतो तो भाव वात्सल्य भाव मैया कौशल्यला आहे। तो वात्सल्य भाव आता दास्य भावामध्ये परिणमित झाला। अहो, स्वयं परब्रह्म माझ्या इथे पुत्र रूपानं अवतरित झाले आणि मी मायाच्या बंधनामध्ये येऊन हा माझा पुत्र, हा माझा पुत्र, हा माझा पुत्र असं समजून आणि भगवंताला ओळखू शकले नाही। बार बार कौशल्या विनय करे कर जोरी, अब जनि कबहू व्यापे प्रभु मोहि माया तोरी। अब जनि कहूँ व्यापे प्रभु मोहि माया तोरी। हे प्रभू, मला वरदान द्या, आजपासून तुमची माया मला परास्त नाही करू शकणार असं मला वरदान द्या।
मायामुळे मी अंध नाही होणार असं मला वरदान द्या. जो वात्सल्य रस आहे तो लुप्त झाला आणि दास्य रसचा प्रारंभ झाला. हे राम, मी तर तुमची दासी आहे असा एक भाव मा कौशल्येच्या हृदयामध्ये आला. श्रीमद भागवत दशमस्कंद आणि 85व्या अध्यायामध्ये वसुदेव आणि देवकी भगवान कृष्णाला प्रणाम करता आणि म्हणतात, हे केशव, तुम्ही आमचे पुत्र नाही, परंतु तुम्ही तर समग्र सृष्टीचे पिता आहे. आम्ही दोघी तुमच्या शरणी आले आहे. तुम्ही आमचा जन्म मरणचा जो भय आहे, जन्म मरणची जी व्यथा आहे, त्या व्यथेचा नाश करा. आजपर्यंत वात्सल्य भाव, माझा पुत्र आहे कृष्ण, माझा पुत्र आहे, हा जो भाव आहे तो भाव तिथे लुप्त झाला आणि दास्य रस तिथे आला. आम्ही तर या कृष्णाचे दास आहे असा एक पवित्र भाव वसुदेव आणि देवकीच्या हृदयामध्ये आला. मैया यशोदा भगवान श्याम सुंदरनं माटी खाल्ली तेव्हा मित्रांनी फरियाद केली, कृष्णने माटी खाई, मोहनने माटी खाई. मैया यशोदानं मांडीवर घेतलं कृष्णाला, मुख उघाडलं तर मुखामध्ये मैयाला समग्र ब्रह्मांडचं दर्शन झालं आहे. आणि ब्रह्मांड दर्शन होताच जे माया व्याप्त होती, माझा पुत्र, माझं घर, माझा परिवार, माझे पती, माझी गाय, माझे लहान लहान वासरू, हा जो अहंकार होता तो सर्व अहंकार तिथे नाश झाला. माझा पुत्र आहे असं म्हणून आतापर्यंत जो प्रेम करत होते तो प्रेम पण गेला आणि त्या जागेवर दास्य भाव आला. यशोदा मैयानं स्तुती केली भगवंताची. श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये हे कथा आहे. वात्सल्य भाव अदृश्य आणि दास्य भावाचा प्रारंभ. गोपांगना वस्त्रहरण लीला वेळा भगवान श्याम सुंदरची प्रार्थना करायला लागल्या आणि म्हणाल्या, हे श्याम सुंदर, आम्ही तर तुमच्या दासी आहे. श्याम सुंदर ते दास्यम करवामतवोदितम. हा आजपर्यंत कृष्ण अत्यंत सुंदर आहे म्हणून गोपी कृष्णाच्या पाठी पागल आहे. पण आता तर कळालं की नाही, कृष्ण सुंदर आहे एवढंच नाही, कृष्ण समग्र सृष्टीचा पिता आहे, कृष्ण स्वयं परब्रह्म आहे. तर गोपांगनाचा जो भाव आहे, जो प्रेम आहे, शृंगार रसचा जो भाव आहे तो दास्य रसमध्ये परिणमित झाला. गोपीगीतमध्ये गोपी स्तुती करतात, न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देहि नामंतरात्मद्रुप विखन सार्थितो विश्वगुप्तये सख उदेयवान सात्वताम कुले. हे श्याम सुंदर, तुम्ही तर समग्र त्रिलोकीचे पती आहे. ब्रह्माजीनं प्रार्थना केली म्हणून ह्या पृथ्वीवर जे पाप वाढले आहे त्या पाप आणि पापीचा नाश करण्यासाठी आपलं प्रागट्य आहे. आतापर्यंत जो शृंगार रस होता तो शृंगार रस गायब झाला आणि तिथे दास्य रस आला आहे. महारथी अर्जुन भगवान कृष्णाला म्हणते, हे कृष्ण, माझा रथ भीष्मकडे घ्या, माझा रथ द्रोणकडे घ्या. हे कृष्ण, हे यादव, हे मित्र, माझा रथ अश्वत्थामाकडे घ्या. पण जेव्हा भगवंतानं विश्वरूपात दर्शन करवलं, भगवान नारायणाचं विश्वरूप पाहून जो मित्र भाव होता, जो सखाभाव होता तो अदृश्य झाला. आणि महात्मा अर्जुन भगवान कृष्णाची स्तुती करायला लागले.
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं। हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं। मया प्रमादात् प्रणयेन वापी। हे कृष्ण, खेळ खेळता, क्रीडा करता, जेवण करता, शयन करता माझ्या हाती तुमचे अनेक अपराध झाले आहे, कारण आजपर्यंत मला तुमच्या ऐश्वर्याचं ज्ञान नव्हतं। माझ्या प्रत्येक अपराधाला तुम्ही क्षमा करा। जो सखाभाव होता तो सखाभाव अदृश्य झाला आणि दास्य रस तिथे आला। मी तर तुमचा दास आहे। जोपर्यंत जीवात्म्याच्या हृदयामध्ये सेवक भाव उदित होत नाही तोपर्यंत त्याला ईश्वरावर प्रीती होणार नाही। कागभूषुंडीजी अत्यंत भारपूर्वक रामचरित मानसमध्ये म्हणाले गरुडजीला, सेवक सेव्य भाव बिन भवन तरीय उर्गारी। भजिय राम पद पंकज अस सिद्धांत विचारी। भजिय राम पद पंकज अस सिद्धांत विचारी। आणि जो सेवक आहे तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे। भगवान म्हणतात जप करतो, तप करतो, त्याच्यापेक्षा पण जो सेवा करतो, जो माझा दास आहे, दासचा अर्थ आहे स्वतःचं सर्व काही, स्वतःचं मन सुद्धा परमेश्वराच्या चरणी समर्पित करणं। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणाले, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वां सर्वपापेभ्यो मोचयिष्यामि भारत। हे अर्जुन, तुझे प्रत्येक कर्म आणि धर्म माझ्या चरणी समर्पित कर। मी परब्रह्म नारायण तुला वचन देतो, तुझ्या प्रत्येक कर्मापासून मी तुझी रक्षा करेल। तुझ्या प्रत्येक कर्मापासून मी तुला बंधन मुक्त करेल। भगवान रामचंद्र महाप्रभू लंका कांड मध्ये म्हणाले, सेवक प्रिय सबके यह नीति। सेवक प्रिय सबके यह नीति। मोर अधिक दास पर प्रीति। मोर अधिक दास पर प्रीति। सेवक प्रिय सबके यह नीति। परमात्माला सेवक अत्यंत प्रिय आहे। भगवान म्हणतात मला सेवकवर अत्यंत भाव आहे। दास्य रस, सेवक रस हा भक्तमालमध्ये दुसऱ्या नंबरचा रंग आहे। शांत रस, शांत रसचा जो रंग आहे तो श्वेत म्हणजे सफेद रंग आहे। आणि दास्य रस, दास्य रसचा जो रंग आहे तो पिवळ्या रंगाचा आहे। एक सफेद रंगाचं पुष्प, एक पिवळ्या रंगाचं पुष्प आणि तिसरा जो भाव या भक्तमाल ग्रंथामध्ये संत नाभाजी यांनी वर्णवला। सांगण्याचं तात्पर्य ते आहे की ह्या ग्रंथामध्ये दास्य भावानं ज्या भक्तांनी भगवंताची उपासना केली, आराधना केली, भगवंताला प्रसन्न केलं, असे काही चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे। तिसऱ्या नंबरची जे कथा आहे ते सख्य रसची कथा आहे, सख्य भावची कथा आहे। काही काही भक्त असे झाले जगामध्ये ज्यांनी भगवान माझा मित्र आहे असा भाव ठेवून आणि परमेश्वराची उपासना केली। त्यामध्ये पण अर्जुन हे उत्तम सखा भक्त आहे। श्रीमद भागवतामध्ये उद्धव हे उत्तम सखा भक्त आहे।
रामचरित मानसमध्ये सुग्रीव, विभीषण हे सर्व उत्तम सखा भक्त आहे, परमेश्वराचे मित्र आहे. भगवान सहजानंद स्वामी, सुराखाचर, ब्रह्मानंद स्वामी हे सर्व सखा भक्त होते. सद्गुरु मुक्तानंद स्वामी, सद्गुरु प्रेमानंद स्वामी या सर्व संतांनी सखी भाव ठेवून आणि परमेश्वराची आराधना उपासना केली. भगवान श्याम उद्धवला श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये म्हणतात, हे उद्धव, तुमच्यासारखे जे सखा आहे, मित्र आहे, ते मला अत्यंत प्रिय आहे. तुमच्यासारखे जे भक्त आहे ते मला कसे प्रिय आहे, तर त्यापेक्षा मला स्वतः माझा आत्मा, माझी पत्नी, माझे पुत्र, माझा परिवार, त्यापेक्षा पण तुमच्यासारखे भक्त मला विशेष प्रिय आहे. तुमच्यासारखे भक्त हे संत कोटीचे भक्त आहे. जाके गुणगण यमित यती निगमन पावत छोर, ओ प्रभु खेलत ग्वाल संग बंधे प्रेम की डोर. लहान लहान ग्वालबाल हे सर्व भगवान कृष्णाशी सख्य भाव ठेवून आणि आराधना करत. व्रजविलासमध्ये लिहिलं आहे, अहो, ज्या परमेश्वराला आपण निर्गुण म्हणतो, ज्या परमेश्वराची काही काही आपण सगुण उपासना करतो, वेद ज्याला नेती म्हणता, अशा परब्रह्म सोबत लहान लहान ग्वालबाल अशा परब्रह्म सोबत खेळतात. गोचारन वृंदा विपिन खेलत ग्वालन संग, दिव्य नृत्य संगीत लखी हरिमन उठी तरंग. हरवीरंची हुको जनक जगत गुरु जो ख्यात, भये ग्वारिया तासु गुरु सख्य भक्ति के नाथ. भये ग्वारिया तासु गुरु सख्य भक्ति के नाथ. लहानशा भगवान कृष्णाला जेव्हा मैया वनामध्ये पाठवायची, तर कृष्णपेक्षा जे मोठे मोठे युवान राहत, त्यांच्या हातामध्ये कृष्णाचा हात देऊन आणि मैया म्हणायची, कृष्णाचं ध्यान ठेव जा, तो लहान आहे. आणि ते युवान ग्वालबाल कृष्णाला मार्ग दाखवत, ते युवान ग्वालबाल कृष्णाला उपदेश देत, ह्याप्रमाणे गाय चरायची, ह्याप्रमाणे लहान लहान वासरूला पाणी पाजायचं, ह्याप्रमाणे वासरूला पकडायचं. अहो, जो स्वयं जगद्गुरु आहे, एक सामान्य ग्वालबाल त्या जगद्गुरूचे गुरु होण्याचा प्रयास करतात. आणि याचं मुख्य कारण त्या ग्वालबालमध्ये असलेला सख्य भाव तो परमेश्वराला पराधीन करतो. तो सख्य भाव परमेश्वराला आकर्षित करतो. केव्हा त्या मित्रमंडळी सोबत कृष्ण नृत्य करत. बिभ्रद वेणूरधर सुधयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पाणो मसृण कवलम. अद्भुत वर्णन शुकदेवजी महाराज यांनी परीक्षितांसमोर केलं. अहो परीक्षित, यज्ञभुक बाल केली, ज्याला आपण यज्ञभोक्ता म्हणतो, ज्याला प्रसन्न करण्यासाठी करोडो लाखो रुपये खर्च करून आणि श्रीमंत आणि राजा लोक यज्ञ करतात, तो परब्रह्म नारायण सामान्य ग्वालबाल मंडळीमध्ये बसून आणि ग्वाल बाळच्या हातानं कवल स्वतःच्या तोंडामध्ये ठेवतो. यज्ञभुक बाल केली, याला म्हणतात सख्य रस. मित्रभावानं परमेश्वराची उपासना. तुम्ही कोणताही भाव ठेवा. अरे कंसानं शत्रुभाव ठेवला, रावणानं शत्रुभाव ठेवला, हिरण्यकश्यपू यांनी शत्रुभाव ठेवला, तरी सुद्धा त्यांचं कल्याण झालं. तर जो सख्य भावानं
परमेश्वराची उपासना करतो, आराधना करतो, त्यांचं कल्याण नाही होणार. कृष्ण माझा मित्र आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. परब्रह्म नारायणाशी सख्य भावानं जोडावून आणि ज्या भक्तांनी उपासना केली असे अनेक सखा भक्तचे चरित्र आपल्याला भक्तमाल ग्रंथाच्या माध्यमातून ऐकायचे आहे. आणि हा जो सख्य रस आहे, या सख्य रसचा जो रंग आहे तो निळा रंग आहे. प्रथम सफेद म्हणजे पांढरा रंग, दुसऱ्या नंबरचा पिवळा रंग आणि तिसऱ्या नंबरचा निळा रंग, चौथ्या नंबरचा रंग आहे लाल रंग, ज्याला आपण वात्सल्य रस म्हणतो. परमेश्वराशी अत्यंत वात्सल्यता ठेवून, वात्सल्यता म्हणजे ज्याप्रमाणे आईला स्वतःच्या लहान बाळावर प्रेम असतं, पिताला लहान पुत्रावर प्रेम असतं, माता ज्याप्रमाणे पुत्राला प्रेम करते त्याप्रमाणे भक्त पण भगवंताला प्रेम करतो, त्याला वात्सल्य रस म्हणतो. जो वात्सल्य रस मा कौशल्यामध्ये आहे, जो वात्सल्य रस मा देवकीमध्ये आहे, जो वात्सल्य रस मा प्रेमवती भक्ती देवीमध्ये आहे. परमेश्वर जेव्हा त्यांच्या मांडीवर बसत तेव्हा ते परमेश्वराला उपदेश देते, बेटा हे नाही करायचं, बेटा हे करायचं. ह्याप्रमाणे भगवंताला पुत्र समजून आणि हितचा उपदेश करणं हा वात्सल्य रस आहे. परमेश्वराच्या गालावर चुंबन घेणं हा वात्सल्य रस आहे. परमकृपाळू वात्सल्य रसचे लक्षण वर्णवले आहे. 9 लक्षण आहे वात्सल्य रसचे. वात्सल्य रस जिथे आहे, पुत्रला पाहून आणि माताच्या स्तनामध्ये दूधचा स्त्राव होतो, हे वात्सल्य रसची प्रथम निशाणी. स्तन्यस्त्राव. वात्सल्य रसाचं दुसरं लक्षण स्तंभ. 1 वर्षानंतर पुत्रला पाहलं आणि पुत्रला पाहताच अत्यंत वात्सल्यानं युक्त झालेली मैया बिलकुल पत्थरसारखी स्थिर होऊन जाते. हा पण वात्सल्याचा एक भाव आहे. वात्सल्याचा तिसरा भाव रोमांच. पुत्रला पाहून गाय लहान वासरूला पाहून अत्यंत आनंदित होते आणि एवढा रोमांच, एवढा आनंद बाहेर नाही निघत. तो आनंद हास्यद्वारा व्यक्त नाही होत, परंतु शरीरामध्ये त्या रोमांचाची अनुभूती होते. वात्सल्य रसाचं हे तिसरं लक्षण आहे. चौथं लक्षण स्वेद. अत्यंत प्रेमी, स्वतःच्या प्रेमीला पाहून ज्याला आपण अत्यंत प्रेम करतो, ज्याला वात्सल्य भावानं आपण प्रेम करतो, अशा पुत्राला पाहून आणि मैयाला घाम सुटतो. हा पण वात्सल्य रसचा एक भाव आहे, एक वात्सल्य रसाचं लक्षण आहे. वात्सल्य रसाचं 5वं लक्षण आहे वैवर्ण्य. काय करू आणि काय नाही ह्याप्रमाणे स्वतःच्या मनावर काबू राहत नाही. हा वात्सल्य रसाचा 5वा भाव, हे 5वं लक्षण. वात्सल्य रसाचं 6वं लक्षण कंप. शरीरामध्ये कंप येतो. प्रियजनला, स्वतःच्या पुत्र बाळादीला पाहून, वासरूला पाहून आणि गायला सुद्धा कंप येतो आणि मातेला सुद्धा, पिताला सुद्धा कंप येतो. हा वात्सल्य रसाचा 6वा भाव आहे. वात्सल्य रसाचा 7वा भाव आहे अश्रू. प्रिय पात्रला पाहून, ज्याला आपण अत्यंत प्रेम करतो, त्याला कितीतरी दिवसानंतर पाहिलं तर आपल्या डोळ्यामध्ये प्रेमाचे अश्रू येतात. हा वात्सल्य रसाचा 7वा भाव, हे 7वं लक्षण आहे.
8वं लक्षण आहे स्वरभंग. अनेक दिवसानंतर त्याचं दर्शन झालं, अनेक दिवसानंतर त्याला पाहिलं, बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, पण आपला जो स्वर आहे तो निघत नाही, आणि निघतो आहे तर तुटक तुटक आपला स्वर निघतो आहे. स्वरभंग होणं हे वात्सल्य रसाचं 8वं लक्षण आहे. आणि शेवटचं वात्सल्य रसाचं लक्षण आहे प्रलय. केव्हा केव्हा वात्सल्य रसामध्ये जीवात्मा एवढा आनंदित होतो, एवढा आनंदित होतं, कदाचित त्याचं हृदय सुद्धा बंद पडतं. हे वात्सल्य रसाचं 9वं लक्षण आहे. मैया यशोदा, भगवान श्याम सुंदर खेळत खेळत स्वतःचे कपडे, स्वतःचे शणगार हे सर्व अस्तव्यस्त करून, कादव किचड शरीराला लावून, गारा लावून आणि घरी येत श्यामसुंदरला मांडीवर बसवून आणि मैया कृष्णला विचारे, खेलत रारी मचावत धावत कूदत कृष्ण सखा संग भैया, श्री यमुना तट पंक में लोटी बन्यो अति अद्भुत नंद को छैया. सकाळी तर मैयानं सुंदर शणगार धारण करवले होते, परंतु मित्रमंडळी सोबत खेळायला गेले आणि संपूर्ण शरीर कादव किचड मैया यशोदाच्या मांडीवर येऊन बसता. कीच सन्यो किल क्यो हसी के लखी के करी कोप कहे इमी मैया, कीच सन्यो किल क्यो हसी के लखी के करी कोप कहे इमी मैया, मैं अब जानी सुमानी गई गत जन्म को शुकर है तू कन्हैया, मैं अब जानी सुमानी गई गत जन्म को शुकर है तू कन्हैया. मैया यशोदानं आठवण दिली, कन्हैया सध्या तुझा कृष्ण अवतार आहे, वराह अवतार नाही. हा वराहला कादव किचड हे प्रिय होतं, कारण तो अवतार तसा होता. पण श्याम सध्या तर तू मानव आहे. सकाळ झाली की कीच आणि कादव मध्ये स्वतःचं शरीर बिघाडतो. आणि एवढं बोलता बोलता कृष्णाच्या गालाला सुद्धा गारा लागलेला असून मैया यशोदा कृष्णाच्या मुखावर गालावर चुंबन घेता वात्सल्य रसामध्ये मैया विसरून जाता कृष्ण कसा आहे, त्याच्या शरीराला काय लागला आहे. हा अद्भुत वात्सल्य रस होता. भगवान नंदलाल, भगवान श्याम सुंदर यांना पाहून आणि काही काही गोपिका, काही काही व्रजमध्ये राहणारी गाय, तिच्या स्तनामधून पण स्तन्यस्राव व्हायचा. त्यांच्या मनामध्ये पण असा भाव व्हायचा की नाही, कृष्णसारखा पुत्र आम्हाला पण प्राप्त हो आणि तो पुत्र आमचं स्तनपान करो. हा वात्सल्य रस आहे. वात्सल्य रस ठेवून आणि ज्या भक्तांनी परमेश्वराची आराधना आणि उपासना केली, अशा काही भक्तांचे चरित्र पण या भक्तमालमध्ये आपल्याला श्रवण करायचे आहे. आणि सर्वात शेवटचा रस शृंगार रस. पुढे आपण त्याची कथा ऐकू. सध्या भगवंताच्या जयघोषसह कथेला विराम. श्री स्वामीनारायण भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. श्री विघ्न विनायक देव की जय. श्री कष्टभंजन देव की जय. श्री भारत मात की जय. श्री नर्मदे मात की जय.